आपल्याला म्हणजे की जसं की पल्सेस वगैरे आपल्याला काय करायचं त्यामध्ये त्या फील्डवर आपण ग्रो करायचे म्हणजे आहे ठीक आहे. जे काही होस्ट प्लांट आहे ते काय होणार नाही त्या पर्टिक्युलर तिथे मिळणार नाही. तर काय होईल 10% म्हणा 20% 30% 40% काय होईल कमी होईल आणि तेवढाच काय होईल आपल्या ए सीझनमध्ये क्रॉपवरती जाईल काय नेक्स्ट होतं ट्रॅप क्रॉपिंग. तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं कशामध्ये जर आपण सरावपी ठीक आहे तर जे काही ऍसिड्स येणार असतात कवपीवरती ते काय होतात पूर्णपणे सॉर्गमवरती काय होतात डायव्हर्ट होऊन जातात. ठीक आहे. हा काय मेन क्रॉप जे आहे ते काय होणार आहे आवाज येईल थोडंसं स्टेबल नेटवर्क स्टेबल झाल्यानंतर सगळ्यांना आवाज येईल व्यवस्थित. नेटवर्क इश्यू असतो त्याच्यामुळे थोडा कधी कधी गुतत येतो तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्हाला जे काही सांगितलं होतं की जर काउपीमध्ये जर सॉर्गम लावली तर जे काही आपलं मेन क्रॉपवर येणारे ऍसिड्स आहे सॉर्गमवरती जातात म्हणजे आपलं मेन क्रॉप काय होते आपलं आपण सेक्यूर करतो किंवा त्याच्यामुळे ऍसिडमुळे त्याच्यावर होणारा लॉस जो आहे तो किंवा आपलं नुकसान जे आहे शेतकऱ्याचं ते काय होईल कमी प्रमाणात होईल. ठीक आहे. नेक्स्ट होतं सॅनिटेशन ऑफ फील्ड डिस्ट्रक्शन ऑफ क्रॉप रेसिड्यूज. जसं की आपण सांगितलं होतं सॅनिटेशन म्हणजे काय जेवढे काही त्या वर्षीचे राहिलेले पालापाचोळा जो असतो क्रॉपचा मागच्या तो काय करायचा गोळा करून त्याला जाळून टाकायचं किंवा पुरून टाकायचं किंवा दाबून टाकायचं. ठीक आहे. म्हणजे क्लीन कल्टिवेशन जर आपण केलं तर त्या पालापाचोळ्यामध्ये असणारे प्युपाज वगैरे किंवा नॉर्मल स्टेजेस जेवढ्या असतात पेस्टच्या त्या काय होईल आपण पूर्णपणे पकडू त्याला किंवा जमा करून आपण काय करणार त्याला दाबून टाकणार किंवा मग जाळून टाकणार. तर त्या जेवढ्या काही स्टेजेस आहेत त्या काय होणार आहे तिथे होणार 15 प्युपा आहे सपोज एखाद्या ठीक आहे. किती प्युपा आहेत 15. जर आपण त्या 15 पैकी सॅनिटेशन करून 10 जरी काय केले मारून टाकले 10 जरी आपण काय केले किल केले तर आपण काय करणार अल्टिमेटली त्याचं पॉप्युलेशन 30 ते 50 ते 60% काय करणार आहे कमी करून टाकणार आहे. ठीक आहे. जर आपण फील्ड सॅनिटेशन केलं तर आपण ते काय करू शकतो पॉप्युलेशन कमी करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट काय होता आपला पार्ट नेक्स्ट बघितलं होतं आपण टाइम ऑफ सोविंग किंवा प्लांटिंग जो टाइम असतो तो ऍडजस्ट केला तरी सुद्धा आपण काय करू शकतो त्या पर्टिक्युलर इन्सेक्ट पेस्टचा अटॅक काय करू शकतो एक्सक्यूज करू शकतो किंवा कमी प्रमाणात करू शकतो. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला खरीप हायब्रिड जवार किंवा खरीप सॉर्गमचं ते उदाहरण सांगितलं होतं. अर्ली सोइंग ऑफ खरीप जवार escape from the attack of jawar shoot fly and jawar mix. ठीक आहे. तर जे काही आपण जर खरीप जवारची जर आपण काय करू शकतो शूट फ्लायचा आणि जवार मिक्स फ्लायचा अटॅक काय करू शकतो इस्केप करू शकतो किंवा मग अटॅक काय करू शकतो कमी प्रमाणात आपल्या प्रॉपर्टी होऊ शकतो जर आपण त्याची सोईंग डेटच्या अगोदरच म्हणजे अर्ली सोईंग केली तर. ठीक आहे. त्यानंतर कोणती प्रॅक्टिस यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज. आपण काय केलं जर पर्टिक्युलर पेस्टसाठी एखादी व्हरायटी काय आहे रेजिस्टन्स आहे तर आपण काय करायचं ती व्हरायटी काय करायची आपल्या शेतावरती लावायची म्हणजे तिच्यावरती काय होणार नाही अटॅकच होणार नाही. ठीक आहे. 2 प्रोसेस सांगितली आणि टॉलरंट. टॉलरंट म्हणजे काय असते टॉलरंट तुम्हाला त्या दिवशी टॉलरंट म्हणजे सांगा एक जण आवाज येत नाही पाहिजे सांगा. व्हरायटी लावतो तर तिच्यावरती काय होत नाही अजिबात त्या पर्टिक्युलर पेस्ट अटॅक होत नाही. सपोज कॉटन जी आहे ती आता बीटी बोलोनसाठी काय आहे बोलोन कॉम्प्लेक्स आहे समजायचं जर ती काय ती रेजिस्टर होती म्हणजे तिच्यावरती काही दिवस काय झाला नाही बोलोनचा अटॅक झालाच नाही अजिबात.
ठीक आहे, याला म्हणायचं रेजिस्टन्स. आणि काय होतं जरी पर्टिक्युलर अटॅक त्याच्यावरती झाला तर ते झाड काय करू शकते किंवा ते क्रॉप काय करू शकते शकते आणि आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न काय करू शकते देऊ शकते, त्याला म्हणायचं टॉलरन्स. ठीक आहे, याच्यामध्ये काय उदाहरण दिलेलं आहे, देसी कॉटन इज मच मोर रेजिस्टंट टू द अटॅक ऑफ जॅसिड, सायक्ला अँड बोलवर्म दॅन दी आफ्रिकन बोलवर्म. जे काही आपल्या आजोबा किंवा जुन्या पेस्ट आहे ससेप्टिबल होतं. जे काही कॉटन बोलवर्म्स आहेत त्यांना ते काय होतं ससेप्टिबल होतं, म्हणजे त्याच्यावरती जास्त होत होतं. जर आपण म्हणजे रेजिस्टन्स व्हरायटीज यूज केल्या तर आपण आपला लॉस टाळू शकतो. ठीक आहे, नंतर ऑदरमध्ये ज्या काही सांगितल्या होत्या तुम्हाला क्लिपिंग ऑफ नसेल तेव्हा, ठीक आहे, तर या 3-4 गोष्टी काय करा, राईट डाऊन करून घ्या. अडॉप्शन ऑफ हाय सीड रेट इन सॉर्गम. ठीक आहे, जर आपण हाय सीड रेट टाकला, ठीक आहे, बरोबर आहे, आपल्याला जर एका हेक्टरी किती लागणार आहे, सपोज 5 किलो सीड रेट लागणार आहे. ठीक आहे, सपोज सॉर्गमचा. ठीक आहे, आपण ठीक आहे काय होणार आहे, 2 किलो आपण जास्तीचा यूज करणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण 2 किलो जास्तीचा यूज करतो म्हणजे त्यानंतर ठीक आहे जेव्हा उगवून येते किंवा एखाद्या पेस्टचा अटॅक होतो उगवल्यानंतर, त्यामधून काही पेस्ट काही काय झाले डॅमेज झाले तरी आपल्या जेवढे काही 5 किलोमध्ये प्लांटची संख्या होऊ शकते. म्हणजे आपण जर जास्तीचा सीड रेट वापरतो तर आपण काय करू शकतो, आपले प्लांट मेंटेन करू शकतो आफ्टर दी अटॅक ऑफ दॅट पर्टिक्युलर. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रूनिंग ऑफ ड्राईड ट्विक्स और ब्रांचेस टू एलिमिनेट पेस्ट लाईक स्केल इन्सेक्ट और मिलीबग. तुम्हाला सांगितलं ज्या काही अफेक्टेड प्लांट पार्ट्स असतात त्यांना काय करायचं, रिमूव्ह करून टाकायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे जे काही आपल्याला स्केल लाईक इन्सेक्ट किंवा मिलीबग दिसतात डिस्कार्ड करू शकतो. ठीक आहे, देन क्लिपिंग ऑफ टिप टू एलिमिनेट द एग मासेस ऑफ स्टेम बोरर. ठीक आहे, आता स्टेम बोररचा जो पेस्ट आहे तो राईस वरती, ठीक आहे, जर त्याच्या आपल्याला कंट्रोल करायचा करण्या अगोदर काय करायला पाहिजे, त्याचे जे टिप्स असतात किंवा शेंडे तर आपण क्लिप केलं. ठीक आहे, तर ते जे काही एग्स असतात, ठीक आहे, स्टेम बोररचे ते आपण काय करतो तिथे डॅमेज करतो. म्हणजे जे काही कुठली बाहेर पडणारे ती काय होणार आहे ते स्टॉप होते आणि आपण काय करू. त्यानंतर तुम्हाला अर्ली अर्थिंग ऑफ सांगितलं होतं शुगर केनमध्ये. आपण शूट बोरर जो असतो त्याचा काय तो अटॅक कमी करू शकतो किंवा मग पोटॅटोमध्ये ट्युबर वर्म अटॅक कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, देन फ्लडिंग राईस नर्सरी. ठीक आहे, केस आर्मी वर्म किंवा केस वर्म जे काही पॅडी ठीक आहे नर्सरीमध्ये तिला इलिमिनेट करण्यासाठी आपण जर आपण कंट्रोल करू शकतो. या काय झाल्या प्रॅक्टिसेस आपण बघितल्या होत्या. ठीक आहे, आता मेरिट्स कोणकोणते आहेत आणि डिमेरिट्स. मेरिट्स म्हणजे काय असते, ॲडव्हान्टेजेस किंवा त्याचे बेनिफिट्स काय आहेत. जर आपण कल्चरल मेथड यूज केल्या तर त्याचा आपल्याला काय बेनिफिट होईल. ठीक आहे, तर नंबर 1 आहे नो ॲडेड प्रोडक्शन कॉस्ट. म्हणजे ही जी मेथड आहे कल्चरल मेथड ही काय आहे, इकॉनॉमिकल आहे. कमी खर्चात काय करू शकतो आपण तिला अप्लाय करू शकतो. जो जो पॉईंट काय करतो तुम्हाला समजून सांगतो तो काय करायचं. सेकंड पॉईंट इज इन्व्हायरमेंटली सेफ. कल्चरल मेथडमध्ये एकाही गोष्टीचा म्हणजे केमिकल जेवढे काही केमिकल पासून बनलेल्या गोष्टी आहेत त्याचा कशाचाच उपयोग काय करत नाही आपण यामध्ये करत नाही किंवा कोणतेही पेस्टिसाइड म्हणा किंवा कोणतीही औषधी काय करत नाही फवारत नाही. म्हणजे कल्चरल मेथड इज अ टोटली इन्व्हायरमेंटली सेफ मेथड टू बी अप्लाय ऑन दी अवर. ओके, जसं मी शिकवतो तसे पॉईंट लिहून घेत चला. 1 नंबरचा नो ॲडेड प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे ते काय आहे इकॉनॉमिकल आहे. सेकंड इज इन्व्हायरमेंटली सेफ आहे म्हणजे इन्व्हायरमेंटलला घातक नाही किंवा पर्यावरण जे आहे किंवा पर्यावरण पूरक ज्याला आपण म्हणू शकतो किंवा पर्यावरणाचा ऱ्हास या जर आपण ती पद्धत अप्लाय केली तर होत नाही. ठीक आहे,
थर्ड वन इज कम्पॅटेबल विथ अदर मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल. जर आपण कल्चरल मेथड यूज करतोय तर ही काय करते, बाकीच्या मेथड सुद्धा काय करते, कम्पॅटेबल मॅनरमध्ये मदत करते किंवा मग ती काय आहे, पूरक आहे. जर आपण कल्चरल मेथड यूज करतो त्याच्यानंतर आपण बायोलॉजिकल मेथडही जरी यूज केली तर काय होतात, त्या एकमेकाला पूरक असतात. म्हणजे जर आपण दोन्ही एकाच वेळी जर कोणताही नुकसान होत नाही, याला म्हणायचं कम्पॅटेबल विथ अदर मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल. ठीक आहे. आणि चौथा काय मेरिट आहे त्याचा किंवा बेनिफिट काय आहे, चान्सेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इन्स्टन्स इज लिस्ट. लिस्ट म्हणजे काय असते, एनीबडी? मिनिमम. व्हॉट इज मीन बाय लिस्ट? LEAST. मिनिमम. मिनिमम किंवा त्याला आपण कमी प्रमाणात काय होतो, रेजिस्टन्स निर्माण होण्याचा जो धोका असतो. आपल्याला माहिती आहे वारंवार आपण काय केलं, एकच केमिकली तर त्या पेस्टमध्ये काय होतो, इन्सेक्ट रेजिस्टन्स निर्माण होतो. कल्चरमध्ये काय करतो, कोणत्याही पद्धतीचा किंवा कोणत्याही प्रकारचे इन्सेक्टिसाइड वापरत नाही, त्यामुळे त्यामध्ये रेजिस्टन्स त्या पर्टिक्युलर इन्सेक्ट चान्सेस हे काय असतात, खूपच कमी असतात. ठीक आहे. चारी मिरेट नोट डाऊन करून घ्या. लगेच आपल्याला डिमेरिट्स बघायचे. नेक्स्ट आहे डिमेरिट्स, म्हणजे याचे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत जर आपण ठेवलं कल्चरल मेथड. तर इथे आपल्याला काय किंवा आपल्याला कोणकोणत्या गोष्टी जास्तीचा भुर्दंड पडू शकतो. ठीक आहे. किंवा कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे जर कल्चरल मेथड्स काय करायच्यात, यूज करायच्या. नॉलेज ऑफ इकॉलॉजी अँड बायोलॉजी ऑफ पेस्ट इज इसेन्शियल. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, जर आपल्याला IPM जर यूज करायचं असेल आपल्या फील्डमध्ये तर आपल्याला काय लागणार आहे, पूर्णपणे त्या पर्टिक्युलर पेस्टबद्दल किंवा त्याचं इन्व्हायरमेंट कसं असते, त्याला कसं इन्व्हायरमेंट लागते किंवा त्याची बायोलॉजी जी आहे, त्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत, कोणत्या अवस्थेत काय करतो, कोणत्या अवस्थेत म्हणजे कशी त्याला इन्व्हायरमेंट लागते, या गोष्टींचं काय गरजेचं आहे आपल्याला नॉलेज असणं काय आहे. जे एखादा पेस्ट आहे तर त्याच्याबद्दल त्याची इकॉलॉजी आणि बायोलॉजी कशी आहे तर त्याला कशाने आपण कंट्रोल करू शकतो किंवा कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या इन्व्हायरमेंटमध्ये त्याला मिळते ते माहीत असणं किंवा त्याबद्दलचं नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. सेकंड पॉईंट काय आहे, द मेजर शुड बी ॲडव्हान्स. ठीक आहे. जर आपल्याला कल्चरल पेस्ट काय करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे, तर आपल्याला याची प्लॅनिंग काय करायला थोडी थोडी करून ठेवावी लागेल. जसं की आपण सुरुवातीपासूनच फ्लोईंग करणार आहे, फ्लोईंग पासूनच आपलं काय होणार आहे, सगळ्या गोष्टी स्टार्ट होणार. म्हणजे तेव्हापासूनच आपल्याला पर्टिक्युलर गोष्टी जेवढ्या काही कल्चरल मेथडमध्ये दिलेल्या असतात त्या काय करायच्या, फॉलो करायच्या. म्हणजे आपल्याला प्री प्लॅनिंग सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपण काय करू शकतो, दिस मेथड कल्चरल मेथड आपण आपल्या फील्डवरती वेल इन ॲडव्हान्स किंवा व्यवस्थितपणे काय करू शकतो, अंमलात आणू शकतो. ठीक आहे. हा काय झाला या पॉईंट. ठीक आहे. थर्ड वन इज शुड बी सप्लिमेंटेड विथ अदर मेथड. ही जी मेथड आहे हिला आपल्याला काय करावं लागते, बाकीच्या मेथड सोबत काय करावं लागते, जुळवून घ्यावी लागते आणि त्याबद्दलचं नॉलेज असणं सुद्धा काय आहे आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. आणि फोर्थ वन इज समटाइम्स मे लीड टू इन्क्रीज द इन्सिडन्स ऑफ अदर पेस्ट. ठीक आहे. आता काय होते, सपोज आपण काय केलं, देशी कॉटन लावलं. देशी कॉटन काय आहे आपल्याला माहिती आहे, देशी कॉटन जे आहे ते काय आहे, सकिंग पेस्ट. ठीक आहे. जर आपण फक्त सकिंग पेस्टला कंट्रोल म्हणून किंवा त्याला रेजिस्टन्स आहे म्हणून जर आपण काय केलं, कॉटनची लागवड केली तर दुसऱ्याच पेस्टचा काय होणे, ते अटॅक होणे किंवा इन्सिडन्स आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळणे. जसं की बाकीच्या जे अमेरिकन बोलवून किंवा कॉटन बोलवून होत्या त्या काय करत होत्या, त्यावरती जास्तीत अटॅक करत होता. म्हणजे जर आपण कल्चरल प्रॅक्टिस यूज करत गेलो तर काय होऊ शकते, अदर दॅन रेजिस्टंट व्हरायटी, ज्या पेस्टला ती व्हरायटी रेजिस्टन्स आहे त्यापेक्षा दुसरा पेस्ट काय होऊ शकतो, आपल्या सीडवरती जास्त प्रमाणात अटॅक करू शकतो. ठीक आहे. हा काय झाला, तिचा एक डिमेरिट झाला. ठीक आहे.
हा कसा डिमेरिट झाला जर आपण काय केलं, कल्चरल मेथड यूज केली. ठीक आहे, समजा एखाद्या आणि ते एखाद्या नवीन पेजचा काय झाला त्यावरती अटॅक आला. ठीक आहे, तर आपल्याला त्याला कंट्रोल करण्यासाठी परत सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते किंवा नॉलेज. ठीक आहे, जर आपण डायरेक्टली केमिकल त्याच्यावरती फवारले तर आपण काय करू शकतो, डायरेक्टली त्याला कंट्रोल करू शकतो. हा काय झाला एक या मेथडचा डिमेरिट. डिमेरिट्स ऑफ कल्चरल मेथड. ठीक आहे, आता आपल्याला एक अजून 20 मिनिटामध्ये होऊन जाईल. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे मेथड मेकॅनिकल मेथड. मोठी हेडिंग टाका तुमच्या नोटबुकमध्ये आणि मेकॅनिकल मेथड्स लिहा. So what is mean by mechanical method? Mechanical control is one by which the insect population is directly hit by mechanical devices or manual operations. त्याच्या नावातच आहे, आपल्याला काय करायचंय, मेकॅनिकली काय करायचंय, सगळ्या गोष्टी किंवा जो पेस्ट आहे त्याला काय करायचंय, कंट्रोल करायचं आणि त्याचं पेस्ट पॉप्युलेशन आपल्याला बिलो EPL लेवल काय करायचं. ठीक आहे, मेकॅनिकल मेथड म्हणजे काय असते किंवा समजून घ्या. and destruction of insects or their stages. मेकॅनिकल मध्ये आपण पहिली गोष्ट काय करू शकतो, तर कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्सेक्ट्स ऑर अदर स्टेजेस. आता आपल्याला माहिती आहे पेस्ट मध्ये 4 स्टेजेस असतात. कोणकोणत्या असतात, एक एक. आपल्याला पेस्ट किंवा इन्सेक्ट मध्ये कोणकोणत्या स्टेजेस बघायला मिळतात. नितीन पाटील सांगतायत, एक लार्वा, प्युपा, अजून अडल्ट. ठीक आहे, प्युपा आणि अडल्ट या काय असतात, आपल्याला 4 स्टेजेस पाहायला मिळतात. म्हणजे आपण मेकॅनिकल याच्या 4 करून काय करू शकतो. तर आता ह्या हेडिंग मध्ये किंवा आपण हँड पिकिंग अँड डिस्ट्रक्शन कशाचं करू शकतो. ठीक आहे, आता वरती टाकायचं कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्सेक्ट्स ऑर देअर हँड पिकिंग अँड डिस्ट्रक्शन. ठीक आहे, इन दिस फील्ड इन्सेक्ट कॅन बी हॅव इझिली ऍक्सेसेबल टू दी पिकर. ठीक आहे, आपण एखादा इन्सेक्ट पेस्ट केव्हा पकडू शकतो किंवा त्याला कॅच करू शकतो, असेल काय असेल किंवा तो जास्त चपळ नसेल आपण पकडू शकतो. त्याची साईज असेल ती मोठी असेल किंवा लार्ज अँड कॉन्शियस म्हणजे त्याची साईज मोठी असेल करू शकतो. एखादी स्पेस काय असेल पॉप्युलेशन असते तेव्हा आपण काय करू शकतो. This method is recommended to collect and destroy the egg आहे मोडण्याची पद्धत आहे राईस मध्ये.